चला सुरू करू. 54 पर्सनल मीटिंग. अजय येत नाही, आवाज येत नाही. अच्छा, आता मी थोडं म्यूट केलं होतं सर. व्हिडिओ ऑन करा ना सर. तुम्ही 5 दिवस याच्या आधी 4 क्लास घेतले नाही, तुम्हाला काय कळलं असेल त्याच्यातलं मला नाही माहिती. थोडं व्हिडिओ ऑन करा, म्हणजे मला सांगता येईल तुम्हाला. व्हिडिओ ऑन करा. आता मला जर पाहायला आले असेल ना, तर मी इन्स्टावर रील पण टाकते, तिथे पण पाहता येते. तिथे माझी व्ह्यूज वाढून जाईल. इथं काही फायदा नाही होणार मला बघून. चला असू द्या आपापल्या. आजार आणि रेकीद्वारे उपचार. सर तुम्ही केला नाही क्लास एवढ्या दिवसचा, असं म्हणायचं होतं मला. 4 दिवसचा. अनम्यूट करा. हा मॅडम, काम होतं थोडं, त्यामुळे जॉईन नाही करू शकलो. अच्छा अच्छा, तर मग सर 4 दिवसचा क्लास कळला का तुम्हाला? तुम्ही पाठवलं ना मॅडम, लिंक पाठवतात त्या जॉईन, मी बघितले व्हिडिओ. बघितलं का? बरं सर, शक्तिपात असतो याच्यामध्ये, शक्तिपात नाही केला तुम्ही? नाही, ते नाही केलं मॅडम. एकच म्हणजे दुसऱ्या दिवशी तर मी जॉईन नाही करू शकलो, ते मी बघितला व्हिडिओ. अच्छा, बरं. बाकी राहिलेत माझे बघायचे. शक्तिपात करायचा आहे का? तिथं काय असतं मॅडम? शक्तिपात असते रेकीमध्ये ना सर. एनर्जी असते, 100% ऊर्जांची एनर्जी असते. त्याच्यामध्ये 3दा शक्तिपात होतो. 10%, 40% आणि 100%, असं 3दा शक्तिपात केला जातो. त्या शक्तिपातनी तुम्हाला खूप सारे एनर्जी जाणवते आणि तुम्हाला लाईफमध्ये जे काही आता सफरिंग चालू आहे तुमचं, त्या सफरिंग पासून तुम्हाला मुक्ती मिळू शकते, खरं तर एका शब्दात. आणि जे मॅनिफेस्ट करायचं आहे त्या रस्त्यापर्यंत तुम्ही पोहोचू शकता. म्हणजे असं म्हणा की तुमच्यासाठी प्रगतीचे रस्ते चारही दिशांनी ओपन होईल. म्यूट झालाय तुमचं. हा ठीक आहे ना मॅडम, बघू. हा ठीक आहे. चला, आजार आणि रेकीद्वारा त्याचे उपचार बघू आपण. ठीक आहे. स्क्रीन शेअर करते. बिमारिया और उनका निदान. एक इमेज दाखवते मी तुम्हाला. इमेज नंतर दाखवते, ठीक आहे. याच्यामधलीच दाखवते, एक मी शेअर करून देईन. हे बघा, हे ज्याप्रमाणे हात ठेवले आहे ना, त्याप्रमाणे हात जिथे जिथे तुम्हाला पेन होत आहे बॉडीच्या कुठल्याही पार्टवर, जर तुम्हाला पेन होत आहे तर याप्रमाणे जर हात ठेवले तर तुम्हाला तिथे तुमचं हिलिंग होतं. जेव्हा शक्तिपात झाला तेव्हाच होतो, शक्तिपातच्या अगोदर हिलिंगचा रिझल्ट येत नाही. ठीक आहे. प्रत्येक बॉडी पार्टवर वेगवेगळे हात ठेवले. 24 बॉडी पार्टचे कसे हात ठेवायचे याची एक इमेज आहे, ती इमेज मी सेंड करीन तुम्हाला. आता जसं काना दुखत आहे तर कानावर 2 हात असे ठेवून द्यायचे. डोकं दुखत आहे डोक्यावर ठेवायचे. छाती दुखत आहे छातीवर ठेवायचे. पोट दुखत आहे, चक्र ऍक्टिव्ह करायचे असले तर चक्रावर त्याप्रमाणे तसे तसे हात ठेवले असे की चक्रा ऑटो चार्ज होतात. ठीक आहे, हातामध्ये, कारण हातामधूनच रेकी प्रवाहित होत असते. बघा इथे दिलंय, सामूहिक उपचार कम समय में अधिकतम ऊर्जा. जसं आता कमी वेळेमध्ये जास्त ऊर्जामध्ये, याचा मतलब असा झाला की एका ठिकाणी जेव्हा 3 ते 4 लोक किंवा त्याच्यापेक्षा बी जास्त लोक जेव्हा हिलिंग करताना, तेव्हा त्या समोरच्या व्यक्तीला खूप सुंदर रिझल्ट येतो. ठीक आहे. म्हणून ते तुम्ही आपण पहिल्या दिवशी शिकलो होतो. एका मॅडमला कॅन्सर झाला होता, हवाई टकाटा. त्यांना जेव्हा कॅन्सर झाला तेव्हा एके वेळेस त्यांना 20-20, 30-30 लोक हिलिंग करायचे, म्हणून त्यांचा 6 महिन्यामध्ये कॅन्सर ठीक झालेला होता. ग्रुप हिलिंगचा रिझल्ट खूपच छान आहे. रेकी झाल्यानंतर
धन्यवादची भावना ठेवायची, समोरच्या व्यक्तीचा शक्तिपात करायला आपल्याला त्या ब्रह्मांडाने चान्स दिला म्हणून त्या समोरच्या व्यक्तीचा धन्यवाद करायचा आणि स्वतःचा पण धन्यवाद करायचा. आता बघू बघा, इथे एखादा प्रश्न घेते मी. जसं सांस की तकलीफ, अस्थमा, फेफड़ों में संबंधित परेशानी के लिए, जसं श्वास घ्यायला त्रास होत असेल किंवा कुणाला अस्थमा होत असेल तर त्यांना कोणतं आज्ञाचक्र, हृदय चक्र, मणिपूर चक्र, स्वादिष्टान चक्र. आता 4 चक्र दाखवले. पहिले 10 मिनिटं 2 चक्रावर हात ठेवून हिलिंग करायची, तर दुसरे मग 2 चक्रावर हात ठेवून हिलिंग करायची. 10 ते 20 मिनिटं करायची. कारण रेकी लेवल 1 मध्ये 10% ऊर्जा असते, तर रिझल्ट तेवढा येत नाही. आणि जेव्हा तोच 100% ऊर्जाने तुम्ही जेव्हा करता समोरच्याला, तेव्हा रिझल्ट पण तेवढाच येतो. आधी स्वतःवर अप्लाय करा, हे स्वतःसाठी हे स्पेशली. मणिपुर चक्र शरीर में विभिन्न स्थानों पर होने वाली गांठों, अल्सर की मुक्ति के लिए मणिपुर चक्र प्रभावित अंग. मणिपूर चक्रावर जर तुम्ही हात ठेवला किंवा स्वादिष्टान चक्र किंवा कुठलं बी रिलेटेड ते चक्र पोटाच्या भागाचा, त्या चक्रावर जर हात ठेवला तर तुम्हाला तिथे 20 मिनिटं जर हिलिंग केलं तर रिझल्ट येतो. हे जे प्रॉब्लेम इथे जेवढे प्रश्न दिले आहे ना, जेवढे प्रॉब्लेम दिले आहे ना, सगळे चक्राशी रिलेटेड आहे. आपल्या आयुष्यात जी काही प्रॉब्लेम येते ते आपल्या चक्रापासूनच होत असते. चक्र जेव्हा इनबॅलन्स होते त्या ठिकाणी ती प्रॉब्लेम तयार होते. जेव्हा चक्र ऍक्टिव्ह होते तेव्हा माणूस निरोगी राहतो. अत्याधिक में खा लिया हो या खाने में मिला ही ना हो, तो ऐसी परिस्थिती में उत्पन्न हुई परेशानी के लिए, जसं कधी कधी खूप भूक लागते किंवा कधी कधी जास्त जेवण करतो तरी त्रास होतं ना, कधी भूक लागली तर मग खायची इच्छा नाही, तसं पण होतं. तर त्याला मणिपूर चक्र, स्वादिष्टान चक्र आणि हृदय चक्र आणि आज्ञा चक्र असे 4 चक्रावर हिलिंग करायची आहे. तर त्यापेक्षा 4 चक्रावर न करता पहिले 2-2 चक्रावर हिलिंग करा, रिझल्ट येतो. व्हिडिओ ऑन कराल तर मला खूप छान वाटेल. नवीन लोक मला पण कळू द्या ना कोण जोडलं. व्हिडिओ ऑफ ठेवता, व्हिडिओ ऑफ केला की स्क्रीनवर तुम्ही दिसत नाही. नेहा लेट जॉईन झाली, ठीक आहे, कळलं. आजार आणि रेकीद्वारा त्याचे उपचार. आता कधी बी नकारात्मक विचार आले, नकारात्मक ऊर्जा आली, नकारात्मक व्यक्ती आला आणि त्याच्याजवळ जाऊन जर कसं तरी वाटलं, सरळ कट 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 डिलीट 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 असा हे मंत्र बोलून द्यायचा. रिझल्ट 100% आहे. कधी करून बघा. जर नकारात्मक विचार माइंडमध्ये घुमून राहिला आणि वाटलं की हा थॉट मला परेशान करत आहेत, लगेच कट कट डिलीट डिलीट न जे पाहिजे लगेच तो विचार करा, तर त्या थॉट पासून तुम्ही मुक्त होता. काही वेळासाठी तरी होता, पण नक्की होता. आणि तीच हॅबिट आपल्याला कुठेतरी समोर घेऊन जाते. कारण रोज आपल्याला 1% ठीक करायचं आहे स्वतः. मला 1% चेंज करायचं आहे. जेव्हा ही रोज आपण 1% चेंज करू ना, तेव्हा विचार करा 1000 पटीनं चेंज होणार आहे आपल्यामध्ये. होईल ना, नक्कीच 1000 पटीने. जेव्हा 1000 पटीने चेंज होईल तेव्हा नकारात्मक ऊर्जा आपल्याजवळ राहणार नाही. म्हणजे आपली लाईफ पूर्णपणे बदलून जाईल. COUNT काउंट हा मनी मंत्र तुम्ही जर 108 वेळा काउंट केला तर तुम्हाला पैशाची जी काही प्रॉब्लेम आहे ती जाणवेल नाही. मी म्हटलं होतं मनी मंत्र देईल. COUNT कॅपिटल मध्ये लिहायचंय किंवा इथे रेस्ट मध्ये COUNT लिहून घेतलं लाल पेनाने किंवा गोल्डन पेनाने तरी तुम्हाला रिझल्ट येतो. जर चॅन्टिंग नाही करणं होत तर लिहून घ्यायचं. जर आपण कोणाला आता बघा मनी फ्लो, जसे आपण कोणाला पैसे देतो तर सगळ्यात जास्त काय होतं ना, आपलं मन दुखते पैसे देताना. आता ते पैसे देताना मन दुखवायचं नाही, सरळ एका शब्दात. हा, पोळी जळली नव्हतं मॅडमची. लगेच काय करायचं, हा, पैसे देताना मन दुखवायचं नाही. त्यांना लगेच इंटेन्शन द्यायचं की या पैशाने त्या समोरच्या व्यक्तीच्या जीवनात खूप सारा आनंद, प्रेम निर्माण हो आणि हे पैसे माझ्या जीवनात मल्टिप्लाय होऊन वापस हो, हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. आय एम वेटिंग फॉर यू, आय लव्ह यू मनी, थँक्यू थँक्यू थँक्यू. अफर्मेशन खरंच वर्क करतं. मी आधी याच्या पहिले काहीही म्हणायची नाही 2 वर्षा पहिले, पण मी जेव्हापासून म्हणायला लागली ना, मला रिझल्ट पण आला त्याचा. नक्की ट्राय करा. आणि ऐसा भी होता है क्या, एनर्जी ब्लॉक करायची नाही, बोलायचं नाही. ईश्वर ऐसाही हो. आपल्याला जे पाहिजे ते कुठल्याही ईश्वर गुरुला माना. ईश्वर गुरु बदलाची गरज नाही. रेकीमध्ये तुम्हाला ज्या ईश्वर गुरुला मानायचं आहे त्यांनाच मानून त्याच श्रद्धेने तुम्हाला रेकी सोबत जुळायचं आहे. आणि त्या ईश्वराला सांगून द्यायचं की ऐसाही हो, मला हेच पाहिजे आणि तू हेच कर बाबा. आता बघा रोज प्रॅक्टिस कशी करायची.
आधी एनर्जी बॉल बनवणं शिकून घेऊ, मग रोज प्रॅक्टिस कशी करायची ते सांगते मी, ठीक आहे. चला रेकीला कॉल करायचा आहे. मी स्वतःची आभारी आहे, दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे, समस्त गुरुजन व माता पितांची आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. एनर्जी बॉल बनवायचा आहे. ज्याच्याजवळ सिम्बॉल आहे वंशा जोशीने चोकुरे जोडणार टाका. नकारात्मक ऊर्जा काढायची आहे. आपल्या परिवारातल्या लोकांची सगळ्यांची आपली नकारात्मक ऊर्जा काढायची आहे. अनंत स्रोतातनं वाहत येणारी ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा या बॉलमध्ये आलेली आहे. अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा या बॉलमध्ये आलेली आहे. हा ऊर्जांचा बॉल माझ्यासह माझ्या घरातील आरोही, आराध्या, किशोर, धनराज, घरातील वस्तू यांच्यामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा असेल ती सर्व या बॉलमध्ये आलेली आहे. हा ऊर्जांचा बॉल माझ्यासह माझ्या घरातील आरोही, आराध्या, किशोर, धनराज, घरातील वस्तू, वाहनं यांच्यामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा असेल ती सर्व नकारात्मक ऊर्जा या बॉलमध्ये आलेली आहे. माझ्यासह हा ऊर्जांचा बॉल. तुम्ही स्वयंपाक करत आहे ना, तुम्ही नका काढू, नंतर काढजा व्हिडिओ बघून. हा ऊर्जांचा बॉल माझ्यासह माझ्या घरातील नूतन मॅडम, तुम्ही स्वयंपाक करत आहे ना, किचन मध्ये आहे ना, नका काढू, नंतर काढजा, नंतर काढजा, हो नंतर काढा. आरोही, आराध्या, किशोर, धनराज, घरातील वस्तू यांच्यामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती सर्व नकारात्मक ऊर्जा माझ्या हातांमध्ये आलेली आहे. हळूच पकडायचं आहे त्या ऊर्जांना. डोळे खोलून करा. जे नवीन लोक आहेत ते डोळे खोलून बघा. नंतरची प्रॅक्टिस डोळे खोलून करू शकता. पकडा त्या ऊर्जांना हाती. नेहा पकडला. ब्रह्मांड में जाके शुद्ध हो, शुद्ध हो, शुद्ध हो. ईश्वर ऐसा आई हो, ईश्वर ऐसा आई हो, ईश्वर ऐसा आई हो. नेहाचा व्हिडिओ पॉज झालाय का? नेहा व्हिडिओ पॉज झालाय का? बहुतेक. चला आता दुसरा बॉल कट करायचा. आता नकारात्मक ऊर्जेसोबत जेव्हा आपण दुसऱ्याच्या एनर्जीला कनेक्ट करतो तेव्हा कट डिलेट 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 करणं विसरायचं नाही. नाही तर मग दिवसभर आपल्याला झोपून राहावं लागेल. म्हणून आठवण ठेवायची याची. पुन्हा एकदा थँक्स टू मी, थँक्स टू दिव्य रेखी शक्ती. ज्या ईश्वर गुरुला मानतात त्यांचं आवाहन करायचंय, माझी साथ करा. हे ईश्वर गुरु माझी साथ करा. ज्यांच्याजवळ सिम्बॉल आहे ते सिम्बॉल यूज करा. ज्यांच्याजवळ नाही ते फक्त एनर्जी फील करा. अनंत स्रोतातनं वाहत येणारी ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या बॉलमध्ये आलेली आहे. अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या बॉलमध्ये आलेली आहे. अनंत स्रोतातनं वाहत येणारी ही दिव्य ब्रह्मांडीय रेखीची ऊर्जा माझ्या बॉलमध्ये आलेली आहे. हा ऊर्जांचा बॉल मी ज्योष्णा माझ्यासह माझ्या घरातील आरोही, आराध्या, किशोर, धनराज, घरातील वस्तू, वाहनं यांना परमसुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्य व दीर्घायुष्य प्राप्त झालेलं आहे. हा दिव्य ऊर्जांचा बॉल माझ्यासह माझ्या घरातील आरोही, आराध्या, किशोर, धनराज, डोळे खोलले तरी चालते नेहा. आरोही, आराध्या, किशोर, धनराज, घरातील वस्तू, वाहनं यांना परमसुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्य व दीर्घायुष्य प्राप्त झालेलं आहे. हा दिव्य ऊर्जांचा बॉल माझ्यासह माझ्या घरातील आरोही, आराध्या, किशोर, धनराज, घरातील वस्तू, वाहनं यांना परमसुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्य, दीर्घायुष्य प्राप्त झालंय. हे ईश्वर ऐसा आई हो, ईश्वर ऐसा आई हो, ईश्वर ऐसा आई हो. हळूच पकडायचं आहे. ब्रह्मांड में जाके मेरी इच्छा पूरी हो गई, पूरी हो गई. ये ऊर्जा सभी लोगों तक पहुंच गई. ईश्वर ऐसा आई हो, ईश्वर ऐसा आई हो, ईश्वर ऐसा आई हो. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. आता हा एक ऊर्जांचा बॉल सगळ्यात पहिले स्वतःसाठी टाकायचा. ठीक आहे. स्वतःचं असणं महत्वाचं आहे. स्वतःसाठी ऊर्जांचा बॉल बनवून टाकायचा. त्यांच्याकडे सिम्बॉल यूज करा. ज्यांच्याकडे ना तो फक्त एनर्जी फील करा. अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा या बॉलमध्ये आलेली आहे.
अनंत स्रोतातनं वाहत येणारी ही दिव्य ब्रह्मांडीय रेखीची ऊर्जा या बॉलमध्ये आलेली आहे. हा ऊर्जांचा बॉल मी माझ्या स्वतःसाठी देत आहे. मला या बॉलद्वारे माझ्या जीवनामध्ये परमसुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्य, दीर्घायुष्य प्राप्त झालेलं आहे. मी जोशना हा ऊर्जांचा बॉल माझ्या स्वतःसाठी देत आहे. मला या बॉलद्वारे माझ्या जीवनात परमसुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्य व दीर्घायुष्य प्राप्त झालेलं आहे. हा दिव्य ऊर्जांचा बॉल मी माझ्या स्वतःसाठी देत आहे. मला या बॉलद्वारे माझ्या जीवनात परमसुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्य, दीर्घायुष्य प्राप्त झालंय. मला संपूर्ण स्वास्थ्याची प्राप्ती झालेली आहे. मला संपूर्ण स्वास्थ्य लाभ झालाय, संपूर्ण स्वास्थ्य लाभ झालाय, संपूर्ण स्वास्थ्य लाभ झालाय. हे ईश्वर ऐसा ही हो, ईश्वर ऐसा ही हो, ईश्वर ऐसा ही हो. ब्रह्मांड में जाके मेरी इच्छा पूरी हो गई, पूरी हो गई, पूरी हो गई. एक हे ऑप्शन आहे आणि किंवा दुसरं हे ऑप्शन आहे, त्या ऊर्जा स्वतःमध्ये ग्रहण करायची आहे. ही दिव्य ऊर्जा माझ्या 7 चक्रा, शरीर, मन, औरा, मन, मस्तिष्क, बुद्धीमध्ये कायमस्वरूपी स्टेबल झालेली आहे. ही दिव्य रेखीची ऊर्जा मी माझ्या 7 चक्रा, शरीर, मन, बुद्धी, औरामध्ये कायमस्वरूपी ग्रहण करत आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. 2 ऑप्शन आहे, 2 मधलं कुठलं बी करा. आणि दुसरं महत्वाचं, तुम्हाला जे पटते, तुमच्या ज्या इच्छा आहे त्या इच्छा तुम्ही तुमच्या स्वतःसाठी मागू शकता, स्वतःसाठी करू शकता. एवढं लक्षात ठेवायचं, ठीक आहे. याच्याऐवजी तुम्हाला जे करायचं आहे ते करू शकता. आता एक ऊर्जांचा बॉल संपूर्ण देशातल्या लोकांसाठी टाकून द्यायचा, ठीक आहे. थँक्स टू मी, थँक्स टू दिव्य रेखी शक्ती. पुन्हा रेकीला अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ऊर्जा या बॉलमध्ये आलेली आहे. हा ऊर्जांचा बॉल माझ्या देशात माझ्यासाठी काम करत असणाऱ्या प्रत्येक जवानाला, प्रत्येक शेतकऱ्याला, कारखान्यात काम करत असणाऱ्या प्रत्येक मजुराला परमसुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्य व दीर्घायुष्य प्राप्त झालंय. माझ्या देशात माझ्यासाठी काम करत असणाऱ्या प्रत्येक जवानाला, प्रत्येक शेतकऱ्याला, कारखान्यात काम करत असणाऱ्या प्रत्येक मजुराला परमसुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्य, दीर्घायुष्य प्राप्त झालंय. माझ्या देशात माझ्यासाठी काम करत असणाऱ्या प्रत्येक जवानाला, प्रत्येक शेतकऱ्याला परमसुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्य, दीर्घायुष्य प्राप्त झालंय. हे ईश्वर ऐसा ही हो, ईश्वर ऐसा ही हो, ईश्वर ऐसा ही हो. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. ब्रह्मांड में जाके मेरी इच्छा पूरी हो गई, पूरी हो गई, पूरी हो गई. ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो. कट, कट, कट. डिलेट, डिलेट, डिलेट. कळलं. एनर्जी बॉल रोज असे टाकायचे आहे. आता तुम्ही मी जे शिकवले त्याच्या ऐवजी तुम्हाला जे पाहिजे त्यानुसार तुम्ही एनर्जी बॉल टाकू शकता, ठीक आहे. तुम्हाला तुमच्या आयुष्यात जे पाहिजे त्यानुसार एनर्जी बॉल बनवून टाकू शकता. आता मी तुम्हाला काही पॉवरफुल झिबू सिम्बॉल शिकवते, ते सिम्बॉलचा यूज करून तुम्ही समोर तुमच्यासाठी यूज करू शकणार आहे त्या बॉलचा. दिसते का स्क्रीन? स्क्रीन दिसते का? हो मॅडम. बघा, सोबत लिहायचं आहे कारण तुम्हाला समोर या सिम्बॉलचं काम पडणार आहे. चला ड्रॉ करून दाखवू. हा आहे अनंत प्रेमाचा सिम्बॉल. आपल्याला बघा पहिले हे जे क्रॉस दिसत आहे ना, हे जोडून आहे. हा, माझ्याकडून ते एक्स्ट्रा झालं. अनंत प्रेमाचा सिम्बॉल लाल कलरनी ड्रॉ करायचा आहे. जे एनर्जी बॉल टाकले ते एनर्जी बॉल मध्ये सुद्धा टाकू शकता किंवा तुम्ही हातावर सुद्धा ड्रॉ करू शकता आणि एक अफर्मेशन देऊन द्यायचं, मी माझ्या स्वतःला अनंत प्रेम करत आहे. एक अफर्मेशन देऊन द्यायचं. ड्रॉ करणं समजलं का कसं केलं? पुन्हा बघा. 1 आणि ही साईड
टू हिला कम्प्लीट करायचं आणि ह्या इन्फिनिटी सिम्बॉल टाकायचा. अनंत प्रेम, अनंत प्रेम, अनंत प्रेम. आपल्याला आपल्या जीवनात अनंत प्रेम पाहिजे ना स्वतःवर. आपल्यामध्ये राहीन तर ते दुसरीकडून भेटन. लाल कलरने ड्रॉ करायचं आहे. समोर काम पडणार आहे याचं, ह्या सिम्बॉलचं. एक तर ड्रॉ करा, नाही तर मग लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, अनकंडिशनल लव. सगळ्यांना निस्वार्थ प्रेम करणारे लोक आवडते. मला माझ्या जीवनात अनकंडिशनल प्रेम करणारे लोक मिळाले आहे किंवा करत आहे. अनकंडिशनल लवचा सिम्बॉल आहे. याला याप्रमाणे ड्रॉ करायचं आहे. हातावर करू शकता, एनर्जी बॉल टाकले एनर्जी बॉल मध्ये टाकू शकता, किंवा सेपरेट एनर्जी बॉल टाकून तुम्हाला ज्याही लोकांसोबत तसं रिलेशन बनवायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही यूज करू शकता. अनंत प्रेमाचा सिम्बॉल. अनंत प्रेम, अनंत प्रेम, अनंत प्रेम 3 वेळा उच्चारण करायचं आहे. झालं का? त्यानंतर बघा, अबंडन्स. अबंडन्सचा फ्लो. 1 2 3 हा पण लाल कलरने ड्रॉ करायचा आहे. माझ्या जीवनामध्ये अनकंडिशनल अबंडन्सचा फ्लो होत आहे. अबंडन्स मध्ये पैसा येतो, आपल्या सगळ्या इच्छा येऊन जाते त्याच्यामध्ये. अबंडन्स जरी म्हटलं तरी सगळंच इच्छा पूर्ण होणार आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर बघा, हेल्थ सिम्बॉल. एनर्जी बॉल मध्ये यूज करता येते. जे विशचीट तयार करा त्या विशचीट मध्ये सुद्धा बनवता येते. काम आहे म्हणजे हेल्थ सिम्बॉल ग्रीन कलरने ड्रॉ करायचा आहे. हातावर ड्रॉ करता येतो, विशचीट तयार करा त्याच्यावर करता येते, किंवा एनर्जी बॉल मध्ये सुद्धा टाकून अफर्मेशन द्यायचं. मला संपूर्ण स्वास्थ्य लाभ झालेला आहे, किंवा एक ग्लास पाणी घेतलं पाण्यामध्ये सुद्धा ड्रॉ केला तरी अफर्मेशन देता येतं की मला संपूर्ण स्वास्थ्याची प्राप्ती झालेली आहे. ग्रीन कलरने ड्रॉ करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे, लाल कलरने काढायचं आहे. मन आणि बुद्धी एकाग्र. जे आपलं मन एकाकडे पळतं आणि बुद्धी एकाकडे पळते, तर हा सिम्बॉल थर्ड आय चक्रावर जर ड्रॉ केला तरी रिझल्ट येतो. मन आणि सॉरी तेढा झाला. मन आणि बुद्धी एकाग्र. मन आणि बुद्धी एकाग्र लाल कलरने ड्रॉ करायचं आहे. ठीक आहे. थर्ड आय चक्रावर ड्रॉ केलं तरी चालते. मुलांना बुकावर ड्रॉ करून द्या, लेफ्ट साईडला ड्रॉ करून द्या, हाताला ड्रॉप करून द्या, तरी रिझल्ट येतो. मन आणि बुद्धी एकाग्र. त्यानंतरचा सिम्बॉल आहे ग्रीन कलरचा. कलर ग्रीन आहे, मनी सिम्बॉल. 1 2 3 आणि 4. मनी 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 डाव्या हातावर ड्रॉ करून द्यायचा. माझ्या जीवनामध्ये आर्थिक समृद्धीची ऊर्जा भरभरून येत आहे. मनी मनी मनी. ठीक आहे. ग्रीन कलरचा आहे मनी सिम्बॉल. तुम्ही डबल व्हिडिओ बघजा नूतन मॅडम. त्यानंतरचा ऑरेंज कलरचा सिम्बॉल आहे कॉन्सन्ट्रेशन. मुलांचं कॉन्सन्ट्रेशन, आपलं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला आवश्यक आहे. कॉन्सन्ट्रेशन. डाव्या हातात ड्रॉ करायचा, मुलांच्या पुस्तकावर ड्रॉ करायचा, किंवा आपल्या थर्ड आय चक्रावर ड्रॉ करायचा. कॉन्सन्ट्रेशन 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 3 वेळा प्रोनाऊन्सिएशन करायचं. ऑरेंज कलरने ड्रॉ करायचं आहे. त्यानंतरचा सिम्बॉल आहे ब्लू कलरने ड्रॉ करायचं आहे नकारात्मक ऊर्जा रिमूव्ह. माझ्या अंदर जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती परमनंटली रिमूव्ह झालेली आहे, असं अफर्मेशन द्यायचं. ड्रॉ करायचं ब्लू पेनाने. माझ्या अंदर जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती सर्व परमनंटली निघून गेले, परमनंटली निघून गेले, असं अफर्मेशन द्यायचं. आता झालं. आता इथे 5 दिवसाचा कोर्स संपलेला आहे. आता प्रॅक्टिस कशी करायची ते सांगते मी तुम्हाला. रोज सकाळी उठून नकारात्मक विचार लिहिणे आणि जाळणे. सगळ्यात महत्वाचं, नकारात्मक विचार लिहायचे आणि त्याला जाळायचे. सकाळी नाही करायचं, ही प्रोसेस रात्री करायची.
माइंडमध्ये जेवढं काही आहे जोपर्यंत खाली करणार नाही तोपर्यंत रिझल्ट येणार नाही. आणि मग दुसरं काय करायचं, अटुनमेंट. सॉरी हे दुसरा शब्द वाचला मी. नकारात्मक विचार झाले की मग छान पॉझिटिव्ह विचार लिहायचे, आपल्याला जे पाहिजे ते झालं का सकाळी उठून 7 चक्र मेडिटेशन करायचं. 7 चक्र मेडिटेशन झालं की तिथेच लगेच तुम्ही एनर्जी बॉल बनवून टाकू शकता, तुम्हाला ज्यांच्यासाठी टाकायचे ते. एनर्जी बॉल झाले की तिथेच 1 2 3 प्रोसेस करायची, जी शिकवली 1 2 3 प्रोसेस. ती 1 2 3 प्रोसेस झाली की तिथे तुमचं संपलं दिवसभरासाठी. मग समोर जो कोणी ऍडमिशन घेणार आहे त्यांच्यासाठी सेकंड लेवलची बॅच मंगळवारपासून सुरू होईल. ठीक आहे. सेकंड लेवलची बॅच मंगळवारपासून सुरू होणार आहे. ज्यांना कोणाला सेकंड लेवलसाठी ऍडमिशन घ्यायचं आहे ते मला मेसेज कराल, मी ग्रुपवर टाकते तसं. ठीक आहे. आता इथं काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता. काही प्रश्न पडले का? काही प्रश्न विचारायचे आहे का नेहा? ते मला सिम्बॉलचं व्यवस्थित समजलं नाही अजून. सिम्बॉल सेकंड लेवलला असते. सेकंड लेवलला जो ऍडमिशन घेते ना त्याच्यासाठी सिम्बॉल असते. फर्स्ट लेवलला सिम्बॉल नसते, फक्त 10% ऊर्जा असते. ते बी शक्तिपात केला नाही मी. पौर्णिमा चालू होती ना 2-3 दिवस, म्हणून मी शक्तिपात नाही केला. हम्म. आता जर सेकंड लेवलला जो ऍडमिशन घेईन मी त्याला शक्तिपात करून देईन तो समोरचा. ठीक आहे. असा. ठीक आहे. हम्म. नूतन मॅडम काही प्रश्न आहे? 5 दिवसाचा क्लास इथे संपला, आता नवीन बॅच चालू करीन मी. त्याला वेळ आहे. काय? पौर्णिमा आहे ना आता 29ला. आहे ना, म्हणून थोडं पौर्णिमेच्या यानेच मी करून नाही दिला. म्हटलं हा, नंतर तेच मला लक्षात नाही आलं ते शक्तिपात का घेत नाही ते, बरोबर पौर्णिमा आहे ना. हा, ते मागच्या वेळेस मला थोडं ऊर्जा जाणवल्या होत्या ना, म्हणून हा. म्हटलं यावेळेस इतकं रिस्क नाही घ्यायची.